उत्तम जानकर जे निवडून आलेले आहेत मार्केटवाडीतून तिथून त्यांची प्रतिक्रिया येते. बघूया आपण काय म्हणतात. जनरली मतदानावर ईव्हीएमवर आक्षेप कोण घेतं? पडलेले आमदार, म्हणजे निवडून आलेले आमदार आहेत. का गरज पडली तुम्हाला? नाही, नक्कीच मला 1,21,000 जे मतदान झालेलं आहे तेवढं माझं मताधिक्य आहे. या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला लोकसभेमध्ये आमच्या या मतदारसंघामध्ये 64,000 मतदान झालेलं होतं. त्यामध्ये 10,000 मताची घट होऊन त्याला 54,000 इतकी मतं पडली आणि 54,000ला 54,000 अशी 1,08,000 एवढी मतं त्या ठिकाणी ट्रान्सफर झाली. मग ज्या वेळेला मतमोजणीला हे आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते होते, बॉम्ब पडल्यासारखा असे म्हणजे ह्यांना सुचना काय करावं. पहिल्या फेरीपासून ह्यांचं म्हणजे ती पूर्ण त्या ठिकाणी मानसिकता बिघडून गेली. असं ह्या तालुक्यामध्ये घडू शकत नाही. तुम्हाला ट्रान्सफर झाली काय? आपल्याकडे तांत्रिक पुरावे आहेत? पुरावे हेच बॅलेटवरती मतदान होईल आणि तोच पुरावा होईल. ईव्हीएम बरोबर का बॅलेट बरोबर ही पोटनिवडणुकीमध्ये या समजणार आहे आणि त्याला फार वेळ लागणार नाही. 15 दिवसामध्ये ते होणार आहे. खरं तर आता हे मार्केटवाडी गाव ईव्हीएम हटावचं एक प्रतीक बनून गेलेलं आहे, सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणतो, एक लढ्याचं केंद्र बनून गेलेलं आहे. आतापर्यंत मी सुरुवात त्याविषयी तुम्ही प्रयत्न केला मतदानाचा, पण प्रशासनानं तो हाणून पडला. आज पवार साहेब येत आहेत, नंतर राहुल गांधी येणार आहेत, केजरीवाल, कोण कोण येते काय? राहुल गांधींचाही प्रोग्राम डिझाईन होतो, स्ट्रक्चर त्याचं तयार होत आलेलं आहे. त्यांनी बरीचशी माहिती मागवलेली आहे. माझ्याशी संपर्क त्यांचे लोक नाना पटोले असतील, यशोमती ठाकूर असतील, त्यांचे अतुलजी प्रवक्ते लोंढे असतील, ही सगळी मंडळी माझ्या संपर्कामध्ये आहेत. हा लढा पुढे कसं नेणार? नाही, नक्कीच लढ्यामध्ये काहीच नाही. फक्त निवडणूक आयोगानं ह्या देशाची शंका आहे, जी माझी शंका आहे, ही शंका काढण्यासाठी ईव्हीएम ही बरोबर आहे हे दाखवून देणं त्यांना गरजेचं आहे. आणि त्यासाठी बॅलेटवर मतदान घेणं की बॅलेटचं मतदान आणि ईव्हीएमचं मतदान हे बरोबर आहे. साधा सोपा विषय. ह्याला फार मोठं तंत्रज्ञानाची गरज नाही. आणि निवडणूक आयोग एक पोटनिवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही. तुम्ही राजीनामा देणार म्हटलं? हार देणार आहे ना, राजीनामा देणार. खरं तर आम्ही बघतो गेली 32 वर्ष तुम्ही संघर्ष करताय आमदारसाठी. आता मिळाली तर तुम्ही राजीनामा देताय. नाही, माझा लढाच हा लोकशाहीसाठी, या देशासाठी, या तालुक्यासाठी आणि हा लढ्याचाच भाग आहे. त्यामुळं राजीनामा दिला म्हणून काय माझी आमदारकी गेली असं नाही. मी त्यावेळेला लाखापेक्षा अधिक मताने निवडून येणार आहे म्हणून मी राजीनामा देतोय. मला तो कॉन्फिडन्स आहे. मला इथली जनता माहिती आहे. मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि मला 1,00,000% आमच्या तालुक्यातल्या जनतेलाही माहिती आहे की तुम्ही शपथ घेतली का नाही? नाही घेतली. शपथेपेक्षा हा लढा महत्वाचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आले. शपथ घेऊन राजीनामा देणार का कसं? कारण शपथ घेतल्याशिवाय राजीनामा देणं श्रेष्ठ होणार नाही असं काही नाही. शपथ हा पार्ट नंतरचा. आज माझी शपथ होती पण त्यापेक्षाही हे महत्वाचं होतं आणि म्हणून हे करूया साहेब. ते उत्तम जानकर आमदार येऊन की मी शपथ घेईल नाही घेईल, पण माझ्यासाठी हा ईव्हीएमचा लढा महत्वाचा आहे. बघा आता पुढे काय कसं लढा देतात. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचटे, सचिनानंद फोंदे, न्यूज 18 लोकमत, मार्केटवाडी.